बाबतीमध्ये आम्ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय. मध्यंतरी माउंटेनरिंग अकॅडमी सुद्धा आम्ही सुरू केली. प्रत्यक्ष तिचं काम सुरू झालेलं नाही, परंतु सह्याद्री मित्र संमेलनच्या माध्यमातून आम्ही त्याची घोषणा केली होती. एक क्लाइम्बिंग वॉल आम्ही या ठिकाणी लवकरच बसवणार आहोत. त्या माध्यमातून साहसी खेळ याचं सुद्धा मुलांना ओळख व्हावी आणि त्याच्यात त्यांनी प्रावीण्य मिळवावा असा आमचा प्रयत्न आहे. तर असे अनेक प्रयत्न आम्ही करत असतो. त्याचाच एक उपक्रम म्हणून आता या गर्भवीर चषक कबड्डी स्पर्धा आम्ही या ठिकाणी करतो आहोत. या स्पर्धेची तयारी आपण बघितली असेल की अतिशय जोरात चाललेली आहे. आत्ताच आम्ही नारळ वाढवून इथं आलेलो आहोत आणि स्टेडियम तयार केले तात्पुरत्या स्वरूपाचं. तिथे सगळं मॅट आता हाताळण्याचं काम सुरू आहे आणि फ्लड लाईट्स मध्ये सुद्धा या स्पर्धा असतील. संध्याकाळ उशिरापर्यंत या स्पर्धा 2 दिवस होणार आहेत आणि शेवटच्या दिवशी अंतिम सामने होतील आणि बक्षीस वितरण होणार. असा बळगतचा असा हा कार्यक्रम बाबतीमध्ये आम्ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय. मध्यंतरी माउंटेनरिंग अकॅडमी सुद्धा आम्ही सुरू केली. प्रत्यक्ष तिचं काम सुरू झालेलं नाही, परंतु सह्याद्री मित्र संमेलनच्या माध्यमातून आम्ही त्याची घोषणा केली होती. एक क्लाइम्बिंग वॉल आम्ही या ठिकाणी लवकरच बसवणार आहोत. त्या माध्यमातून साहसी खेळ याचं सुद्धा मुलांना ओळख व्हावी आणि त्याच्यात त्यांनी प्रावीण्य मिळवावा असा आमचा प्रयत्न आहे. तर असे अनेक प्रयत्न आम्ही करत असतो. त्याचाच एक उपक्रम म्हणून आता या गर्भवीर चषक कबड्डी स्पर्धा आम्ही या ठिकाणी करतो आहोत. या स्पर्धेची तयारी आपण बघितली असेल की अतिशय जोरात चाललेली आहे. आत्ताच आम्ही नारळ वाढवून इथं आलेलो आहोत आणि स्टेडियम तयार केले तात्पुरत्या स्वरूपाचं. तिथे सगळं मॅट आता हाताळण्याचं काम सुरू आहे आणि फ्लड लाईट्स मध्ये सुद्धा या स्पर्धा असतील. संध्याकाळ उशिरापर्यंत या स्पर्धा 2 दिवस होणार आहेत आणि शेवटच्या दिवशी अंतिम सामने होतील आणि बक्षीस वितरण होणार. असा बळगतचा असा हा